नमस्कार मित्रांनो, आपण आता आलोत इचलकरंजी येथील घोरपडे संस्थानाचा जो राजवाडा आहे आणि पुढे त्या राजवाड्याचं टेक्स्टाईल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये रूपांतर झालं. तर त्या कॉलेजमधील जे प्राध्यापक आहेत कानेटकर सर, त्यांच्या कार्यालयात आपण येत आहोत. तर हा त्यावेळचे संस्थानिक घोरपडे कुटुंबीय मराठा सरदार ह्यांचा राजवाडा आता टेक्स्टाईल इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये रूपांतरित झालेला आहे. आपल्यासोबत आहेत प्रोफेसर S.G. कानेटकर सर. तर आपण याविषयी त्यांच्याकडनं अधिक माहिती घेतो. नमस्कार कानेटकर सर. हा पूर्वीचा राजवाडा, ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यानंतर आपल्या इथे त्याचं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये रूपांतर झालं. या संदर्भात तुम्ही अधिक माहिती देऊ शकाल का? हो, 100%. ही आनंदाचीच माहिती आहे. हा राजवाडा 1896 साली बांधला गेला असं म्हणतात आणि तो इथल्या जहागीरदारांकरता ब्रिटिश रेसिडेंटनं बांधला. म्हणून याच्यात इंग्रजी आणि भारतीय वास्तुकला दोन्हीचा मेलाप तुम्हाला दिसेल. हे नारायणराव बाबासाहेब घोरपडे म्हणून तत्कालीन जहागीरदार होते, त्यांच्याकरता हा वाडा बांधला असं म्हणतात. तर हे यांचे मूळ पुरुष जे आहेत ते नारो महादेव घोरपडे म्हणून होते. हे संताजी घोरपड्यांचे मानसपुत्र. हे वस्तुतः ब्राह्मण नारो महादेव जोशी. खरं संताजी घोरपड्यांनी त्यांना पुत्र मानलेला असल्यामुळं त्यांनी घोरपडे हे नामाभिधान धारण केलेलं आहे. आणि त्यांच्या मुलाला थोरले बाजीराव पराक्रमी यांची मुलगी अनुबाई दिली. त्यामुळे ही जहागीर पूर्ण ऊर्जितावस्थेत आली आणि त्यातनं पुढं इंग्रजांचा काळ चालू झाल्यानंतर या राजवाड्याची निर्मिती झालेली आहे. आणि सध्या असं झालेलं आहे की बरेच असे जे जुने राजवाडे आहेत की ज्या सुंदर जागा आहेत, वास्तू सुंदर आहेत, अप्रतिम आहेत, त्याची हॉटेल होतात नाही तर त्याचे खंडहर बनून जातात. दोन्हीपैकी काहीतरी एक होतं आणि दोन्हीकडेही पवित्रता टिकत नाही. आमचं नशीब चांगलं असं की इचलकरंजीतल्या सगळ्या बुद्धिमान लोकांनी, इथले व्हिजनरी लीडर आवाडे दादा यांच्या नेतृत्वाखाली येऊन हे इचलकरंजी वस्त्रोद्योग नगरी असल्यामुळे इथं वस्त्रोद्योगाचं कॉलेज सुरू करावं असा घाट घातला आणि दत्ताजीराव कदम टेक्निकल एज्युकेशन सोसायटी स्थापन करून तिच्या अंतर्गत आवाडे दादांच्या नेतृत्वाखाली टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट हे महाविद्यालय इथं चालू झालं. आणि त्यामुळं याचा मेंटेनन्स जो म्हणतात, त्याचा रखरखाव हा अप्रतिम रीतीनं होतो आहे आणि राजवाडा अजूनही सुस्थितीत आहे. आणि राजवाडा हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. तिथं या विद्येच्या वास्तूमुळं, विद्येच्या कॉलेजमुळं सरस्वती राहायला आली. तर सरस्वती आणि लक्ष्मी दोन्ही एकत्र राहणारी वास्तू अशी ही इचलकरंजीचा नारो महादेव पॅलेस असं याला म्हणतो आपण. तर हा राजवाडा हे वस्तुतः आता टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिअरिंगचेही इथं 7 कोर्सेस आहेत, असं एक भव्य महाविद्यालय याचं झालेलं आहे. थँक्यू सर. गॉड ब्लेस यू. धन्यवाद.